नमस्कार प्रेक्षकांनो, रम्याला आता कळालं आहे की काव्य आणि माननीमध्ये काहीतरी नक्कीच बिनसलेलं आहे. रम्या वसुंधराला म्हणत असते, मामी आणि काव्या ह्या दोघींमध्ये कसली तरी ठिणगी पडली आणि ह्या सगळ्याच्या मुळाशी असं काहीतरी गुपित असेल ज्याचा आपल्याला फायदाच होणार आहे रम्या. आणि ज्यामुळे आपल्यासाठी नवीन दरवाजे उघडले जातील आणि आपला प्लॅन सक्सेसफुल होईल. आपल्यासाठी नवीन संधी चालून आली आहे आणि आता त्या संधीचं सोनं करायचं बरं का, असं वसुंधरा रम्याला म्हणत असते. जीवा कामासंदर्भात खूपच सिरियस झालेला आहे आणि तो भास्कर बरोबर मीटिंग फिक्स करतो आणि म्हणत असतो, माझ्याजवळ एक मोकळी जागा आहे आणि त्या मोकळ्या जागेमध्ये आपण माझा जो काही प्लॅन आहे तिथे सक्सेसफुल होऊ शकतो. मी तुम्हाला ती जागा दाखवतो आणि आपण लवकरात लवकर आपलं काम सुरू करूयात, असं भास्करला म्हणत असतो. तर भास्कर आता ह्याचा नक्कीच फायदा उचलणार. फोनवरचं बोलणं नंदिनी ऐकते आणि तिला खूप मोठा शॉक बसतो. नंदिनी विचारत असते, तुम्ही कोणाला फोनवरती बोलत होता आणि कोणत्या जागेबद्दल बोलताय हेही मला कळू द्या. तेव्हा कोणताही निर्णय घेण्याच्या आधी खूप वेळा विचार करा आणि मगच पुढचं पाऊल उचला, असं नंदिनी जीवाला समजावून सांगते. तर जीवा नंदिनीचं ऐकेल की स्वतःच्याच मनाचं करेल.